समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून यामध्ये आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. चालकाला आलेल्या झोपेच्या डुलकीमुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर कॉरिडॉरवरील चॅनेज क्रमांक 39/900 जवळ ही घटना घडली. कार चालवताना चालकाला झोपेची डुलकी आल्याने वेगात असलेल्या कारने समोरून जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चकनाचूर झाला. या दुर्दैवी घटनेत आशालता कनबर्गी वय 84 वर्ष यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर विवेकानंद कनबर्गी वय 56 वर्ष यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक दिलीप ठाटे आणि प्रकाश चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मदत कार्य राबवले. महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा.